विरोधी पक्ष नेत्यांना जी विरोधी पक्षात आहेत उभं राहिले त्यांना नगरपालिका एका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते महानगरपालिका म्हणतात आणि त्यांचेच माझे आमदार आहेत ते 96 लाख फॉर्म भरलेत म्हणतात. आता माझे आमदार कोण आहेत आता बघा की घेतलेत ते काय म्हणले 96 लाख फॉर्म भरलेत लाडक्या बहिणीचे. एक तर लाडक्या बहिणीला विरोध केला त्यांनी. तुमचं स्वागत आहे. काय सांगालच्या खास एपिसोडमध्ये. फलटण नगर परिषदेची निवडणूक लागली आणि याच माध्यमातून आता आपण पोहोचलोय वार्ड क्रमांक कितवा वार्ड आहे 3 तिसऱ्या वार्डामध्ये पोहोचलोय. इथले नागरिक काय म्हणतात, कसा कल आहे इथला नागरिकांचा, थेट आपण त्या तिसऱ्या प्रभागामध्ये आलो त्यांचा नागरिकांचा कल जाणून घेऊ. नमस्कार, याच वार्डमध्ये तुम्ही राहता का? हो. काय वाटतं ह्या वार्डात हवा कोणाची आहे? बीजेपीचीच बीजेपी का पाहिजे तुम्हाला? आता 30 वर्षानंतर काहीतरी चेंज बदल पाहिजे त्या दृष्टिकोनात आहेत. आता कोण होईल नगराध्यक्ष, कोण होईल फलटण नगरीचा? शमशेर दादा. का बरं शमशेर दादा का? आहे ग्राउंड लेवलला काम आहे त्यांचं. ग्राउंड लेवलला काम आहे. ह्यांनी सांगितलं ग्राउंड लेवलला काम आहे, तुम्ही काय सांगा? शमशेर दादा नगराध्यक्ष झाल्यात, फक्त गुलाल घ्यायचा बाकी राहिलाय, बाकी काय विषय. एवढं ठाम कसं सांगू शकता? काम म्हणजे त्यांचे काम आहेत, पूर्ण जनता त्यांच्या पाठीशी आहे. आता जे ते फिरतात म्हणजे कामानिमित्ताने असं साधं रस्त्याने जाता जाता देखील थांबतात ते कार्यकर्त्यापेक्षा. बाकीचे थांबत नाही. बाकीचे थांबत नाही, काय नाही, काच खाली घेत नाहीत लोक. हा. विचारत नाही. आणि फलटणमध्ये श्री रणजितदादा नाईक निंबाळकर माजी खासदार यांच्या माध्यमातून काय विकास झाला तुम्हाला काय वाटतं? येत्या म्हणजे भरपूर रस्ते झाले. आता तुम्ही इकडं पंढरपूरला गेला तर ते पंढरपूर हायवे झालेला आहे, इकडं पुण्याला गेले तर तो पण झालेला आहे. सातारा रोड रस्ता झालेला आहे, त्याचं आता थोडं 20-25% काम राहिलं असेल त्या रस्त्याचं. गिरवीला गेलं त्यांनी सांगितलं की रणजितदादाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्यात आली. फलटणमध्ये कुणाची सत्ता यावी असं तुम्हाला वाटतं? सत्ता यावं. का बरं भाजपची सत्ता का पाहिजे? भाजपची कामं आहेत, भरपूर कामं आहेत, चांगली रस्त्याची कामं झालेली. रस्त्याची कामं झाली. कोण आहे तिथलं नगरसेवक पदाचा उमेदवार कोण आहे तुमचं? सुलक्षणा जितेंद्र सरगर. सचिन आईवळे सर. काय वाटतं तुम्हाला हे नगरसेवक तुम्ही निवडून दिल्यानंतर ते काम करतील तुमच्या वार्डाचं? हो, करतील ना. आधी 2 वेळा ते आलेत निवडून नगरसेवक सचिन आईवळे सर. त्यांची कामं आहेत वार्डामध्ये. काम हो सर, नमस्कार. तुम्ही ह्याच वार्डातलं का? हो, याच वार्डात. काय वाटतं तुम्हाला? ह्यांनी सांगितलं की सचिन आयवळे सर 2 वेळा निवडून आलेत, तरी सुद्धा आता पुन्हा त्यांना तिकीट देण्यात आलंय. म्हणजे त्यांनी कामं केली काय वार्डात? कामं त्यांची खूप आहेत सरांची, कामं त्यांनी बरीचशी केलेली आहेत. आणि यावेळेस पण मला वाटतं की सचिन सर हे 100% येतील. सचिन सर येतील. मग कोण होईल नगराध्यक्ष, कोण होईल फलटण नगरीचं? फलटण नगरीचे नगराध्यक्ष ते शमशेर दादाच. का बरं शमशेर दादा का पाहिजे? कामं त्यांची खूप आहेत. जसं आपण बघायला गेलं तर म्हणजे लाडक्या बहिणीचे म्हणा किंवा इतर रस्त्याची कामं म्हणा किंवा फलटणमध्ये जे काही सुखसुविधा जे आहेत, तर हा सर्वत्र विचार करता मला असं वाटतं की शमशेर दादा फिक्स. त्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणात रस्ते म्हणा किंवा बाकीचा विकास रणजितदादांनी केला, त्यामुळे बीजेपीची सत्ता तुम्हाला या फलटण नगर परिषदेवर पाहिजे. तुम्हालाही तसंच वाटतं का? काय वाटतं? मला तर असं वाटतं की प्रगती इज मोस्ट इम्पॉर्टंट. कारण आता कामं सगळीकडे आपण बघतो तर कामं सर्वत्र चालूच आहेत आणि ह्याच्या पुढे याचीच कामं चालू राहणार आहेत. रणजितदादा काम जबरदस्त. रणजितदादा कामं करतात. शमशेर दादा हे स्पीड मध्ये काम चाललंय सगळं. आता इलेक्शन लागलं, दोन्ही निंबाळकर एकमेकाविरोधात आहेत. काय वाटतं तुम्हाला? ह्यातलं ह्यांनी सांगितलं की रणजितदादा निवडून येतील, शमशेरदादा निवडून येतील, तुम्हाला तेच वाटतं? हो, ठीक आहे, बरोबर. बाबा नमस्कार. कोणीकडे चाललाय? काय नाही नाही देत तुम्ही? नमस्कार. काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतंय? काय सांगायचं? नगराध्यक्ष कोण होईल इथलं? शमशेर दादा. का बरं शमशेर दादा? विरोधी पक्ष नेत्यांना जी विरोधी पक्षात आहेत उभं राहिले त्यांना नगरपालिका एका नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत ते महानगरपालिका म्हणतात. महानगरपालिका आणि त्यांचेच माझे आमदार आहेत ते 96 लाख फॉर्म भरलेत म्हणतात. आता माझे आमदार कोण आहेत आता बघा की. ते म्हणले 15 वर्ष ज्यांनी घेतलेत
ते काय म्हणले 96 लाख फॉर्म भरलेत लाडक्या बहिणीचे. एक तर लाडक्या बहिणीला विरोध केला त्यांनी. त्यांना लोकसंख्याच माहित नाही आमदारांना, माझ्या आमदारांना 96 लाख म्हणलं ती. बघा की तुम्ही आता 2 दिवसापूर्वी भाषणात ते जसे भरलं का 96 लाख भरलं का इथलं फॉर्म? अहो ते रिमोट कंट्रोल त्यांना काय लोकसंख्या करणार आहे सांगा. तसं काय नाही. तुम्हाला काय वाटतं बीजेपी सत्ता येईल? अहो सत्ता येईल म्हणजे गुलाल शमशेर दादांचंच आहे, काय त्यात विषयच येत नाही. वन साइड पुढचा उमेदवार एवढं तयारीचा नाही. ते अगोदर बी नगरसेवक होते, त्यांना काही नगरसेवक पद झेपलं नाही, त्याच्यामुळे शमशेर दादा आहेत. काय टेन्शनच घेऊ कुठल्या नका. प्रभागातले 13 नंबर वार्ड. कोण आहे तुमचा उमेदवार? आम्ही फिरत होतो. तुम्ही नाही नाही, फिरू द्या की तुम्ही, पण तुमचा कोण उमेदवार आहे तिथे प्रभाग 13 मध्ये? 3 उमेदवार आहेत, तिने योग्य सीट लागते. कोण आहे 3 उमेदवार? कोण आहे? आता 3 उमेदवार आहेत की राहुल निंबाळकर आहेत, सस्ते वहिनी आहेत आणि ही केंद्र म्हणून. ते लागतील तुम्हाला वाटते? काय काका नमस्कार. नमस्कार. काय वाटतं ह्यांनी सांगितलं की आता त्यांच्या वार्डात त्याचे 3 उमेदवार लागणार, त्यांनी नावं सांगितली. तुम्हाला काय वाटतं फलटणवर सत्ता कोणाची येईल? शमशेरदादा नाईक निंबाळकरांची येईल. त्यांची कामं करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांची कामं चांगली आहेत. आणि सामान्य माणसात मिसळून राहणारे माणूस आहे तुमच्या दादा शमशेरदादा. त्यामुळं ते लागतील. तुम्ही कुठल्या वार्डात राहता? आणि 3 नंबर वार्ड आहे. 3 नंबर. हे 3 नंबर वार्ड आहे. हो. 3 नंबर वार्डात कोण कोण उमेदवार आहेत? सुलक्षणा जितेंद्र सरगर आणि सचिन आईवळे हे येणार. येणार. त्यांनी कामं केलं. कामं केलेलीच माणसं आहेत सगळी. हो. तर त्यांनी सांगितलं की सचिन आईवळे सर होते, ते काहीतरी 2 वेळा निवडून आले त्याच्या अगोदर. हो आले. तर तुरी तिसऱ्यांदा तिकीट दिलं म्हणजे काम आहे त्यांचं. ते शिक्षक आहेत ते आज निवडून येतात, म्हणजे त्यांचे काम असल्याशिवाय ते निवडून येणार नाहीत. काम आहे त्यांचं त्यांची काम आहेत. आणि इकडे जितेंद्र आप्पा सरगर त्यांची पण काम आहेत इथं. होय का? त्याच्यामुळं ते निवडून येणार. म्हणजे ह्या वार्डात तुम्हाला वाटतं की झेंडा भाजपचा लागेल? भाजपचा राहील. हो नमस्कार. अहो इकडे नको नको काय त्यात तेव्हा बोलायचं आपलं दाडा दाडा. काय भेटता काय तुम्ही कुणाला? हा बोला की. सांगा की काय वाटतंय तुम्हाला? त्यांनी सांगितलं, तुमच्या दोस्तांनी सांगितलं नाही, तिथं. सत्ता शमशेर दादांची. कुठल्या वार्डात तुम्ही राहता? आम्ही 7 नंबर वार्डात आहे. काय तिथं कोण उमेदवार आहेत? अशोकराव जाधव उर्फ काका आणि स्वातीताई भोसले लागतील शेती दोन्ही पण. दोन्ही बी लागते. हा, काय एवढं कसं फिक्स सांगता तुम्ही? आता निकाल तर लागायचा 21 तारखेला, तरी निकाल आता- लागले तर जमा येतो. कसं काय? काम केलेली आहेत अशोकरावनी, त्यामुळे. आता तुम्ही किती होते? आता आम्ही डिप्लोमा झालेलो आहे बघा. नगराध्यक्ष कोण होते इथे? शमशेर दादा. का बरं शमशेर दादा का पाहिजे? शमशेर दादा जनतेतले जनसेवक आहेत. जनसेवक आहेत. बाकीचे नाहीत. 24 तास दरवाजे उघडा असतो. बाकी ते काय म्हणते बाकीचे सामान्य हा? घ्या त्यांचे. नाही त्यांची तुमचीच घेतो. त्यांचं झालं एकदा बोलून. तुम्ही आता फिरत चालला होता म्हणून म्हटलं हा. तुम्हालाच विचारावं. नाही होईल. शमशेर दादाच होते नगराध्यक्ष. आता आपण वार्ड नंबर 3 मध्ये फिरत असताना इथल्या सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. कशा पद्धतीने इथल्या सामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यांनी सांगितलं की या प्रभागावरती भाजपचा झेंडा लागेल. अशा पद्धतीने ह्यांनी तर सांगितलं की हे 9 मध्ये असताना त्यांनी सांगितलं की आमच्याही प्रभागात भाजपचा झेंडा लागेल. आणि त्या माध्यमातून पुन्हा एकदा दिसून येते की असं वाटतंय की सामान्य नागरिकाला इथल्या तरी की नगराध्यक्ष हा भाजपचाच असेल. कॅमेरामन आशिषसह मुकुंदराज काकडे, प्रभाग नंबर 3.